अवकाळी गारपीट पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, बिरसा फायटरची मागणी. मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी गारपीट पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. मागणीचे निवेदन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पाठवलं आहे. दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपार 3 ते 5 वाजेदरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाऱ्यासह गारपीट पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामा करण्यात यावा. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ रनाळा जवळच्या परिसरातील अनेक गावांमध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातापोटाशी आलेला घास हिरावला आहे. लाखो रुपये खर्च करून लावलेल्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळ वाऱ्यासह गारपीट पावसामुळे पिकांचे नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेच्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात गारपीट वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं लाखोचं नुकसान झालेलं आहे. जो कांदा लावलेला होता त्या कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या नंदुरबार जिल्ह्यातील विशेष करून नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ रनाळा या परिसरातील गावात जो कांदा लावलेला होता तो कांदा पूर्णपणे भिजून त्याचा सत्यानाश झालेला आहे. खूप नुकसान त्या पिकाचं झालेलं आहे. ऐन वेळेवरती हातात तोंडात येणारं हे पीक या नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेलेलं आहे, नुकसान झालेलं आहे. म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या गारपीट पावसामुळे झालेल्या पिकाचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेले आहे.